दल्ली बळतावर एवढं जरा दल्ली माय म्हणा पाटल्या म्हणा गोटल्या म्हणा कल्ला म्हणा डोरलं म्हणा झुमका म्हणे नथनी. एखादी दल्ली सांगा तुम्ही 90 वर्षांनी दल्ली वेगळी आणि तिथे सांगा माय इथली दल्ली वेगळी बडा हात पहिला लंकाला लाग्या गावमा चोर फिरत दुपारभर कोण बठेल रास तू एकली बठेल रास वटावर गावमा चोर फिरत गावमध्ये दुपारभर कोण गावमा राहत नाही तुला किडनॅप करी लय तरी समजाव नाही काय म्हणत आहे ना तू दल्ली काय म्हणत नको माय तुला वाटतं म्हणत आहे ना तू लागस राव देव माय मग म्हणणार साखरपुडा मा काही रोडसात राव देव म्हणजे माय म्हणतेच नाही आठवण हा व माय साखरपुडा 50 मा निघ्या आहे की नाही तू 90 माही लागणी माय दल्ला कोयस ना निघ्या पण दल्लाली पुढे करी करी दल्ली अंग म्हणा काढी दे पण माय तुम्ही कितलं बी समय ठेवा पण कार्यकर्ता टपेलेत फक्त का तुम्ही मरण वाटा राहणार दल्ली कवय मरी आणि कवय अंग म्हणा दागिना काढू कोण कोणता कार्यकर्ता क्या बात आहे ववा बरोबर पोरी नाही ववा 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 पोरीस ना जमाना चांना घ्या दल्ली मारानं तर सगळ्यात पहिले डल्ला कोण मारस ववा ज्या ववा दल्ली जिवंतपणी खावाली विचारते नाही पेवाली विचारते नाही त्या ववा दल्ली मारानंतर आशा रडते कशा रडती रडी दाखडो का तुमले म्हणजे आपले ते विजय बरं बाय प्रॅक्टिकल माहिती करताना म्हणजे नवीन पोरीसले काम पडी दल्ली मारानंतर कसं रडणं पडत दाखा तुम्ही दल्लीला साळवं टाकतं मोठी होता थांदडे दाखली बाबा थांदडे अशी बगल मा हात घालत गालवर हात ठेवत आणि सुरुवात करत भंडाराना भात खायचं कस काय तुम्ही अशी मग लगेच मोठी दाखली ओवली तर काही रिप्लाय देस इथल्या गप्पा त्या यवना पहिले दल्ली काय ठेवा याला संताचं प्रमाण सांगतो पुरावा सासूसाठी रडे सुना सासूसाठी रडे सुना भावांतरीचा पण भिन्न हे संतांचं निरीक्षण आहे म्हणून तुम्हाला जिवंतपणे सावध करतोय माय बट तुम नांग म्हणा दागिना ववास काढले असेत म्हणून जिवंतपणे चांगला लोकांना दान करता होणं तर करी टाका तसं माझे कर तरी मी नाही म्हणावं नाही विठाल 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 हो या संसारा पायी हो या हात लावणी नशिबा हात लावणी नशिबा रणशिर ढाई
पाय सगळे मुखी रामा होया क्या किया 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 तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया जिसे पाना था
या संसारापायी मग या संसारात मागणं सोडा महाराज. फक्त देव मागायला शिका. संसार माझं म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणायला शिका. देव माझा देव माझा देव माझा देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा हीच माझा सत्यवाचा. देव माझा आणि मी देवाचा हे मला शिका महाराज. पण देव माझा मी देवाचा फक्त संतांनी म्हणावं. तुम्ही आम्ही काय म्हणावं माहितीये का? कोंबडं माझं माझं माझं, बकरं माझं माझं माझं, टोनग माझं माझं माझं, मसळ माझं माझं माझं, बंगला माझा माझा, गाडी माझी माझी माडी माडी माझी माझी, बायको माझी माझी. तुझी चेहरे भाऊ आयुष्य याच्यात गेलं. संसार माझं म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणायला शिका. तुकोबाराने तेच सांगितलं. हा फलकट संसार हा मिथ्ये, हा खोटा आहे. याच्या नादी लागून उपयोग नाही. हा दुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणून देवा तुला दान द्यायचे. तुझा विसर होणार नाही हेच आम्हाला दान दे. म्हणून आयुष्यामध्ये दान मागावं. ही देवाच्या संबंधाने मागावं. दान अनेक पद्धतीचे सांगितलेत, परंतु देवाचं मागणं हे दान मोठं आहे. अनेक दानाचे प्रकार. रक्तदान सांगितलं आहे की नाही? रक्तदान, कन्यादान हे सुद्धा श्रेष्ठ दान सांगितलं. त्यात अजून मतदान सगळ्यात महाश्रेष्ठ दान. हो मतदान हे महत्वाचे दान आपण बजावले पाहिजे. हे पुण्याला कारणीभूत ठरतात. आणि मग भगवंताकडून दान मागितलं. तुझा विसर न व्हावा. बरं ठीक आहे देवा, मग तू आम्हाला प्राप्त झाला ना, तू जर आम्हाला मिळालास ना, तर आम्ही तुझी भक्ती कशी करू? एक निष्ठेने, एक श्रद्धेने. कसं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात